नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म टेक्स्टबुक सुपर कोचिंगवर. आता विद्यार्थी मित्रांनो, जसं तुम्ही थंबनेल मध्ये बघत असू शकाल, की बाबा 2025 ची परीक्षा झाली आणि 2025 च्या परीक्षेत तितकंसं यश आम्हाला आलं नाही. तर मग 2026 ची जर आम्हाला तयारी करायची असेल, तर मग कशी केली पाहिजे? बऱ्याचदा हे प्रश्न आम्हाला जे वर्किंग लोक आहेत किंवा जे असे लोक आहेत, की जे आता या अटेम्प्टकडे फार सिरियसली बघत आहेत किंवा ज्या गृहिणी आहेत, माझ्या बहिणी. सो ते हे प्रश्न नेहमी मला विचारतात कॉल वगैरे मेसेजच्या माध्यमातून. तर मी ठरवलं, की बाबा प्रत्येकाला कॉलवर स्ट्रॅटेजी डिस्कस करत बसल्यापेक्षा आपण एक कॉमन मिनिमम एक काय सांगायचं, एक तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं, की बाबा जेणेकरून प्रोग्राम सांगायचं, जेणेकरून तुम्हाला त्यावर वर्क करता आलं पाहिजे. आता एक लक्षात घ्या, राज्यसेवेचा पॅटर्न आता जसं मागच्या वेळेस बोलला जातो, पहिल्यांदा डिस्क्रिप्टिव्ह टाइप आहे, तर मग आता यूपीएससी सारखी लेवल येईल, प्रश्न सुद्धा यूपीएससी सारखे येतील आणि अनेक 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 गोष्टी तुमच्या समोर त्या होत्या. पण आम्ही शिक्षक वर्गाचं हे होतं, ठरलं होतं, की बाबा नाही चल, प्रश्न असेच येणार आहे आणि अशीच परीक्षा येणार आहे. सो झालं तेच, की ज्या लोकांनी त्याला खूप असं वरच्या क्लासमध्ये बघितलं, वरच्या क्लासमध्ये म्हणजे मी असं म्हणत नाही पेपर कठीण होता, पण यूपीएससी लाईक नव्हता, लक्षात ठेवायचं. सो त्याच्यामुळे मग काय झालंय, की पोरांनी ज्या स्टँडर्डचा विचार केला त्या स्टँडर्डचा पेपर आला नाही. मग अशा वेळेस पाकिस्तान सारखं होतं, की अभ्यास करतात कशाचा? जमिनीवरचा आणि भारत करतोय एअर स्ट्राईक असं होऊ शकतं. मग या गोष्टीपासून कसं आम्ही हाताळायचं, याचं नियोजन कसं करायचं नक्की याच्यावर आता आपण बोलूया. शॉर्ट सेशन असेल, फक्त तुम्हाला व्यवस्थित स्ट्रॅटेजी फॉलो करायची आहे आणि लेक्चर झाल्यानंतर मला सांगायचं आहे, की ही तुमच्यासाठी योग्य आहे की नाही तर. ठीक आहे? चलो तर. बघा आता सर्वात पहिले एक मुद्दा सांगतोय. तुम्ही ज्या परीक्षेची अभ्यास करताय, ती राज्यसेवा गॅझेटेड परीक्षा आहे आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला आकलनावर खूप भर असतो. जसं की तुम्हाला एक पहिला असतो पेपर 1. पेपर 1 हा जीएस असतो आणि यामध्ये बाळांनो 100 क्वेश्चन असतात आणि इंटू 2 म्हणजे 200 गुण असतात. हा पेपर आणि हा पेपर तुमचा मेरिट ठरवतो. त्यानंतर असतो पेपर 2. पेपर 2 असतो सीसॅट आणि या वर्षीचा सीसॅट इतका सोपी होता, की पोरांना 160 वगैरे मार्क्स मिळाले. तुम्हाला किती मार्क्स मिळाले ते तुम्ही सांगू शकता मला. आणि इथं क्वेश्चनची संख्या 80 क्वेश्चन्स असतात. ठीक आहे. आणि याला सुद्धा 200 गुण असतात. 2.5 मार्कचा एक प्रश्न असतो. ठीक आहे. आणि अशा प्रकारे तुम्हाला 80 गुण 200 गुण या ठिकाणी दिसतंय. तर लक्षात ठेवायचं हा पेपर जो आहे ना, हा फक्त अर्हताकारी आहे. अर्हताकारी याचा अर्थ काय होतो? क्वालिफाईंग आहे. आणि अर्हताकारी पेपरमध्ये तुम्हाला फक्त 33% घ्यावे लागतात. म्हणजेच तुम्हाला 66 गुण घ्यावे लागतात. ज्याला 66 गुण आहेत तो. आणि एक लक्षात ठेवा, जोपर्यंत हे 66 गुण मिळत नाही, तोपर्यंत हा पेपर चेक होत नाही. म्हणजे हा गुण हे पहिले तुम्हाला चेक करावे लागतात. आणि यावर काय असतो? यावर मेरिट ठरतो. यावर तुमचा मेरिट असतो. आता महत्वाचा मुद्दा हा आहे सर, की मग यामध्ये एकूण विषय कोणकोणते येतात आणि त्याची तयारी कशी करायची? तर बघा, सर्वात पहिले तुम्हाला पॉलिटिकल सायन्स राहतो म्हणजे पॉलिटी राहतं. त्यानंतर तुम्हाला डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स राहतं. लक्षात ठेवा. तुम्ही काय समजताय, की तुम्हाला इकॉनॉमिक्स असतं नाही डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स असतं. त्याची ब्रांच आहे ती. त्याच्यानंतर तुमचा फेव्हरेट विषय सायन्स. ठीक आहे. त्याच्यानंतर माझा पर्सनली आणि तुमचा पण पर्सनली फेव्हरेट जिओग्राफी. त्यानंतर यामध्ये सायन्स राहतं, सॉरी हिस्ट्री राहतं. ठीक आहे. त्यानंतर करंट अफेअर राहतं. ओके. सो अशा प्रकारे तुम्हाला हे असतं आणि या जिओग्राफी मध्येच एक इन्क्लुडिंग असतं ते म्हणजे पर्यावरण. आपण याला थोडं सेगमेंटेशन करू. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या. या वर्षी ठीक आहे इंटू 13चा रेशिओ असतो. ठीक आहे. 13चा रेशिओ. कदाचित यावेळेस 15 घेऊ शकतात. 13चा रेशिओ असतो. ठीक आहे. सो म्हणजे या ठिकाणी तुम्हाला असं दिसेल. ठीक आहे. की म्हणजे काहीच 1800 जवळपास मुलं सिलेक्ट होताना दिसतात. 1800 म्हणा, 1900 म्हणा, आपण लमसम अमाऊंट पकडू 1900. मी लमसम पकडतो नाही बाबा जाऊ द्या. तुम्ही कमेंट करता सर मग तुम्हाला बेसिक मॅथ पण जमत नाही आणि मग कसं त्यापेक्षा आपलं कॅल्क्युलेटर वापरलेलं कधी चांगलं. दुर्घटनाशी देर भली नाही का? 127 गुणिले 13. सो जवळपास 1651 मुलं क्वालिफाय होतील.
मग सर यावेळेस मेरिट वगैरे किती लागेल हे डोक्यातून काढा आता. तुमचा पेपर कमी आलाय, 100च्या आतमध्ये आहे, 120च्या आतमध्ये आहे, डोक्यातून मेरिट काढून टाका. फक्त एक लक्षात ठेवा की याच्या पुढच्या परीक्षेला आपल्याला डील कसं करायचंय. तर एक लक्षात ठेवायचं, पॉलिटीमध्ये तुम्हाला सर्वात इम्पॉर्टंट आहे कोर पॉलिटी येत आहे. आणि कोर पॉलिटी सोबत तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनल, ठीक आहे, कॉन्स्टिट्यूशनल अँड नॉन कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज येतात. जसं आता बघा ना यावेळेस कशा कशावर प्रश्न आला तुमचा, ठीक आहे, कॉन्स्टिट्यूशनल, नॉन कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज. जसा क्वेश्चन जो आला हा पॉक्सो ऍक्ट वर विचारला, त्याच्यानंतर महिला आयोगाबद्दल विचारलाय, बाल हक्क संरक्षण आयोगाबद्दल विचारलाय, येतात प्रश्न. डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स मध्ये तर तुम्हाला डेव्हलपमेंट ग्रोथ या दोन्ही सेगमेंट होतात, मग त्यात शाश्वत विकास वगैरे ह्या सगळ्या गोष्टी डिपेंड असतात. सायन्स मध्ये इथे तुम्हाला बायो असेल, ठीक आहे, त्याच्यानंतर झूलॉजी असेल, केमिस्ट्री असेल, हायजीन असेल, आहारशास्त्र असेल, त्यानंतर फिजिक्स असेल, ऍस्ट्रोफिजिक्स असेल, ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी राहतात. जिओग्राफी मध्ये तुम्हाला वर्ल्ड जिओग्राफी, ठीक आहे, त्यानंतर जिओग्राफी ऑफ इंडिया, जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र, आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय येतं फिजिकल जिओग्राफी. फिजिकल मध्ये ओशिओनोग्राफी, क्लायमेटोलॉजी आणि जिओमॉर्फोलॉजी, सो अशा ब्रांचेस येतात. म्हणून आपण काय करतोय, मी जेव्हा जिओग्राफी शिकवलं, आपण जिओग्राफी शिकवताना आता पर्सनली मी आता मागच्या यशोदय बॅच मध्ये जिओग्राफी किती शिकवलंय, तर मी जवळपास 75 लेक्चर हे जिओग्राफीचे होते. त्यानंतर 25 लेक्चर्स हे जे होते हे माझे त्या ठिकाणी इंडियन जिओग्राफीचे होते. 20 लेक्चर हे महाराष्ट्राच्या जिओग्राफीचे होते आणि 20 लेक्चर हे EVS चे होते. सो अशा प्रकारे, आणि मॅपिंग वेगळं. सो अशा प्रकारे तुम्हाला इतके लेक्चर मी कंडक्ट केलेले दिसतात. म्हणजे हे होतात 7 आणि 3 10 4 14 140 लेक्चर प्रति 90 मिनिटाचा. सो अशा प्रकारे कव्हर केला. मुलं कंटाळली होती अक्षरशः. जून पासून बॅच चालू केली, अक्षरशः त्याला ऑक्टोबर आला. कंटाळली होती पण नाही, त्यांना म्हटलं, आणि सगळं बॅच पैकी येतं, म्हणजे जे शिकवलं त्याच्यापैकी येतं, पुस्तकांच्या पैकी येतच सांगतोय. हिस्ट्रीनं जरा यावेळी जम्बलिंग होतं. सो हिस्ट्रीमध्ये तुम्हाला एन्सियंट, मिडायवल आणि काय करायचं आहे त्या ठिकाणी इंडियन पोस्ट आणि प्री इंडिपेंडन्स असे दोन्ही येतात. करंट अफेअर हा डोकेदुखीचा विषय झाला, पण साधारणतः जर तुम्ही बघितलं तर साधारणतः लक्षात ठेवायचं बाळांनो, एका वर्षाचं आधीचं करायचं, आणि पर्यावरण बेसिक बेसिक असतं, जास्त काही टर्म येत नाही. मग सर आता या गोष्टीला आम्ही कसं करायचं, मॅनेज कसं करायचं, एखादा विषय कमी असेल, नसेल वाचला, किंवा इतर एक कोणत्या गोष्टी, मग याला डील कसं करायचं, काय काय असलं पाहिजे तुमच्या मते. तर मला असं वाटतंय की तुम्ही अभ्यासाची स्ट्रॅटेजी करताना सर्वात बेस्ट स्ट्रॅटेजी जी मीही करतो, ठीक आहे, मीही करतो, तर ती बेस्ट स्ट्रॅटेजी अशी असायला पाहिजे, ठीक आहे. हा, तर नंबर एक, पहिलं तुम्ही असं करायचं की जे हाय वेटेज वाले आहेत विषय ते घ्यायचे. नंबर एक, सर्वात पहिले तुम्ही बघा सायन्स हा हाय वेटेज सब्जेक्ट बनलाय. नंबर दोन, इकॉनॉमिक्स मी डिफिकल्ट झोन मध्ये करतोय. आणि 3 नंबर तो येतो हिस्ट्री, जसा आयोगाचा कॉल आहे सध्या, ठीक आहे. एक एक सेगमेंटेशन कसं करायचं ते तुम्हाला जरा सोपं जाणार. जसं आता पॉलिटिकल सायन्स आहे, प्रत्येकाला सोपं जातं. त्याच्यानंतर हिस्ट्री आहे, सॉरी, जिओग्राफी आहे, हे बऱ्यापैकी सोपं जात आहे, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं, ठीक आहे, इथे तर असं आपण समजू शकतो की आपण एक इथं पर्यावरण घेऊ, पर्यावरण घेऊ, ठीक आहे, आणि एक वेगळं सेगमेंटेशन करू करंट अफेअर. सॉरी या, झालंय. बघा, पॉलिटी घेतलं, इकॉनॉमी घेतलं, सायन्स, जिओग्राफी, हिस्ट्री, करंट अफेअर, पर्यावरण. झालं ना? कोणतं राहिलं इथं? इकॉनॉमिक्स, सायन्स, हिस्ट्री, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला हा हे 7च विषय आहे, 5 6 7, क्लिअर. नंबरिंग चुकीचं केलं, हा येते लक्षात. आता याला डील कसं करायचं समजून घ्या. मी तुम्हाला सांगेल की यापैकी आता दररोजचे आपल्याला डेली अभ्यास करताय तुम्ही, असं मानून चालू आपण की डेली अभ्यास काही मुलं जे आहेत म्हणजे मिनिमम 8 तास करावा लागतो डेली अभ्यास, त्यापेक्षा जास्त होऊ पण शकत नाही. अभ्यासिकेतला वेळ खूप जास्त देऊ शकता तुम्ही, पण त्याच्यावर होऊ शकत नाही. सो 8 तास देताय. माझ्या मते असं असायला पाहिजे की तुम्ही करंट अफेअर सिम्प्लिफाईड मधून करा, कुठूनही करा, किंवा पृथ्वीमधून करा, जिथं तुम्ही वाटतं तिथंही करा. करंटला तुम्ही डेली 30 मिनिट्स द्या.
आतापासून जर दिलं तर मे साठी म्हणतोय मी तुम्हाला, मे साठी. सो तुमच्याकडे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल. ठीक आहे. सो अशी 5 महिने आहेत. जर आपण तो मे जर सोडला तर त्या तारखा सोडल्या तर डेली 30 मिनिटं. त्याच्यानंतर 2 तास जे आहेत हे सायन्सला द्या, डेली द्या. मी तर म्हणतो स्टेट बोर्ड वाचा, यावेळेस तुम्हाला गरज जाणवली असेल. सो 2 तास तुम्ही अभ्यास याला दिला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर 2 तास जे आहेत, ठीक आहे, हे तुम्ही हिस्ट्रीला द्या. ठीक आहे. आणि एक तुमच्यासाठी कवरिंग आणि सोपा विषय घ्या. जसं आता तुम्ही समजा आपण सर्वात पहिले जिओग्राफी घेतोय, असं 2 तास द्या. झाले. म्हणजे 2-2 तास जर दिले तुम्ही तर दररोजचे 3-4 विषय होत आहेत आपले, 4 विषय. येते का लक्षात? दररोजचे 4 विषय होतात. आणि मग हे दररोज जर 4 विषय होत असतील, मग आता तुम्हाला सर इथं 6.5 तास झाले, 1.5 तास काय करायचं? तर जे तुम्ही वाचलंय त्याच्यावरचे PYQ सॉल्व्हिंग करायची 1.5 तास. ठीक आहे. 90 मिनिट असं करा. आता हे किती करायचं आहे? तर बघा, डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्यात पहिले 2 महिने तुम्हाला हे करायचं आहे फर्स्ट. आणि जे आता सेकंड 2 महिने येतील त्याच्यानंतरचे, ठीक आहे, सेकंड 2 महिने, तर त्या 2 महिन्याचं सांगतो काय करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर काय करायचं, इथं आपला सायन्स, हिस्ट्री आणि जिओग्राफी संपला असेल, म्हणजे सायन्स गेला, ठीक आहे, हिस्ट्री गेला, जिओग्राफी गेला. आता काय करा, आता करंट डेली चालणारच आहे, दुसऱ्या सेकंड महिन्यात पण करंट चालणार आहे, पण यात कन्सिस्टन्सी मॅटर करते. आता तुम्ही जॉबवर नाही वगैरे तर तुम्ही करू शकता, किंवा जे 6 तास अभ्यास करतात मिनिमम, आता गृहिणी आहेत, माझ्या ताई आहेत, जॉब करणार आहेत, सो याला 1.5-1.5 तास करा. ठीक आहे. करंट. आता इथं काय करायचं, पॉलिटिकल सायन्स घ्यायचं. ठीक आहे. त्यानंतर इकॉनॉमिक्स घ्यायचं, इकॉनॉमिक्स. ओके. झाले. आणि त्याच्यानंतर पर्यावरण इतकासा लांबणारा विषय नाहीये, तरी आपण काय करू, पर्यावरण घेऊ. 2 महिने चालणारा विषय नाही, पण तरीही सांगतोय मी तुम्हाला. ओके. मग इथं काय करायचं, इथं परत याला 2 तास द्या. सेम सेम काहीच करायचं नाही. 2 तास द्या. आणि इथे पण 2 तास द्या. माझ्या मागे असेल कदाचित दिसणार नाही. आणि PYQ सॉल्व्हिंग, समजलं का? सो असं तुमचा काय म्हणतोय आपण त्याला, बघा लक्ष द्या. डिसेंबर आणि जानेवारी मध्ये पहिले झाले. ठीक आहे. त्याच्यानंतर फेब्रुवारी मार्च मध्ये हे होत आहे. आता एप्रिल आणि मे जो तुमच्याकडे आहे, या एप्रिल आणि मे मध्ये तुम्ही संपूर्ण रिव्हिजन करू शकता 15-15 दिवस लावून. असं जर तुम्ही टायमिंग केलं, तुमचा एक शेड्यूल बनवला, टायमिंग बनवला, तर काहीही जड जात नाही. आणि जे लोक झिरो पासून तयारी करत असतील त्यांना सांगतोय की तुम्हाला गरज आहे ती म्हणजे काय करण्याची, त्या ठिकाणी ओके व्यवस्थित प्लॅनिंग करण्याची. मी मला थोडस हे करतोय, हा बघा, स्क्रीनशॉट करून घ्या. ठीक आहे. आता बघा, व्यवस्थित प्लॅनिंग करायची. आणि जर जे बिगिनर असतील त्यांच्यासाठी सांगतोय, आपण एक बॅच घेऊन आलो आहे ज्याचं नाव आहे गॅरंटेड सिलेक्शन प्रोग्राम. हा जो गॅरंटेड सिलेक्शन प्रोग्राम आहे बाळांनो, या गॅरंटेड सिलेक्शन प्रोग्राम मध्ये आपण काय करतोय, ठीक आहे, लक्षात ठेवा. आता हे मी फक्त बॅनर लावलाय इथं, याच्याबद्दल मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतोय. गॅरंटेड सिलेक्शन प्रोग्राम मध्ये तुम्हाला 2026 ची जी तयारी करतात त्या तयारीसाठीची ही बॅच आहे. या बॅच मध्ये तुमचा प्री, मेन्स प्लस इंटरव्ह्यूची संपूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे. त्यानंतर 18 मराठीमध्ये असणारे बुक्स, कारण की सध्या मार्केटमध्ये बुक्स अवेलेबल नाही, 18 बुक्स तुम्हाला मिळणार आहे. जर तुम्ही 2026 ची प्रिलिम्स क्रॅक केली तर तुम्हाला आम्ही 1 लाख रुपये स्कॉलरशिप देणार आहोत, जे तुमच्या मेन साठी असेल. ठीक आहे. आणि जर तुम्ही फेल झाले, ही जर प्रिलिम्स 26 ची ज्याची तयारी करताय, तर आम्ही तुम्हाला तुमची सर्व फीज रिफंड करणार आहोत. कारण की या ठिकाणी आम्ही स्ट्रक्चर असं बनवलंय की तुम्हाला इथं पासच करायचं आहे, फेल हा इश्यूच नाही, असं आहे. आणि महाराष्ट्रात पहिल्यांदा हे कोणतरी करतंय. जर हे तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही मला या नंबरला कॉल करू शकता, 9881744762. किंवा ज्यांना या परीक्षेत 110+ स्कोर आहे आणि ज्यांना वाटतं आम्हाला मेन्स करायची आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही राज्यसेवा मेन्सचा क्रॅश कोर्स लॉन्च केलाय. त्याच्यामध्ये मेन्सचे सर्व विषय शिकवले जातील. आणि ही बॅच नाम मात्र तुम्हाला 141999 मध्ये अवेलेबल आहे. सेम करायचं आहे तुम्हाला, हा जो माझा नंबर आहे इथं मला मेसेज करायचा आहे, किंवा इतर कोणतेही प्रश्न असतील. आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही यापेक्षा वेगळी ऑडियन्स असाल कंबाईन वगैरेची, सो कंबाईन साठी, ठीक आहे, आपली बॅच आहे ग्रुप BC मेन्सची. ठीक आहे. या बॅच मध्ये तुमची
ही सगळी अनुभव टीम संपूर्ण सिलेबस कव्हर करून देणार आहे आणि ते पण एकदम अफोर्डेबल प्राइसमध्ये. सेम हा नंबर आहे. इथे तुम्ही कॉल मेसेज करू शकता. ठीक आहे. आता ही स्ट्रॅटेजी आहे, ही स्ट्रॅटेजी सर्वांना लागू होईल या प्रकारची स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगितली आहे. याच्या व्यतिरिक्त काही माझ्या बोलण्यात राहिलं असेल किंवा तुमचे प्रश्न असतील, तर तुम्ही जरूर कमेंट बॉक्समध्ये ड्रॉप करा. आपण त्यावर नक्कीच प्रयत्न करू. नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करू. थँक सो मच. कीप स्टडींग. जय हिंद.